LLB 3 इयरचे कॉलेज अलॉटमेंट म्हणजे राऊंड 1चे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध करून दिलेले आहे। तर अलॉटमेंट कसे चेक करायचे, सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर बघू शकता यामध्ये आपल्याला जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन, कारण तुम्ही तुमचे अलॉटमेंट हे विद्यार्थ्यांचे जे लॉग इन आहे त्या लॉग इनमधूनच चेक करू शकता। तर सर्वप्रथम यामधून LLB 3 इयरचे ऑप्शन जे दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा। जो ID आणि पासवर्ड तुम्ही आतापर्यंत यूज केलेला आहे तोच ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जेही ऑप्शन येतील त्या ऑप्शनमधून आपल्याला LLBच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्यासमोर LLBचे संपूर्ण जे प्रोफाईल पेज आहे हे उपलब्ध होऊन जाणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचे प्रोफाईल पेज ओपन झाले असेल। यामध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे आणि त्यानंतर बघू शकता अलॉटमेंट आणि अलॉटमेंट स्टेटस। तर इथे एका विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता, ते सुद्धा लॉग इन मधून। आणि ज्या विद्यार्थ्यांना इथे जर कोणतं कॉलेज दिसत नसेल तर इथे नॉट अलॉटेड अशा प्रकारे लिहून दिलेलं असेल जर तुम्हाला कॉलेज मिळालेले नाही तर, किंवा डॅशबोर्डचं जे ऑप्शन आहे इथे बघू शकता तुम्ही, तर तिथे तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटरचं ऑप्शन दिलेलं आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस हे सुद्धा तुम्हाला तिथे नमूद करण्यात आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर इथून सुद्धा तुम्ही या अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही इथून सुद्धा काढू शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही LLB 3 इयरचे कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट चेक करू शकता। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे, तर उद्यापासून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांना यामध्ये जेही तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला या सेकंड नंबरच्या ऑप्शनवरून तुम्हाला तुमचे स्टेटस अपडेट करायचे आहे। तर या प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि LLB 3 इयरची जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।